दुर्गाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्योतिताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आपलं मत कमळाला. विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. जोरात भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आपलं मतदान कमळाला. आपलं मतदान कमळाला. नाव काय आपलं? नागनाथ मोहिते. सध्या आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आज संपतोय. बर. तर कसं आहे वार या भागात? या वारात पूर्ण भाजप आहे. भाजप कोण उभा आहे? भाजपमध्ये जिल्हा परिषद गोपाळ गटातनं हा, दुर्गाताई अंकुशराव उभा आहेत बर. आणि ती कमळ या चिन्हावर उभा आहेत. आणि पुळूस गणातून भाजपच्या ज्योतिताई पांढरे उभा आहेत. तर भाऊ, तर प्रचाराचा टप्पा कसा काय, म्हणजे लोकांची कशी आहे पसंती त्यांना? लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे. बर. या दुर्गाताईच्या अगोदर त्यांचं पती या भागातून नेतृत्व करत होतं. होय. त्यांनी काय विकास कामं केली? आपल्या गावामध्ये जवळजवळ 43 लाखाचा निधी दिलाय. बर. तर तिने या प्रकारे दिलाय हा, की भैरवनाथ मंदिरामध्ये पाठीमागची जी भिंत आहे, संरक्षित भिंत, हा. ती त्यांनी ती 3.5 लाखाची दिली आहे. दुसरी गोष्ट, पाण्याची टाकी आहे ती 1.5 लाखाची दिलेली आहे. मशानभूमीत हा भूमीत हाय मास्ट दिलाय. दुसरी गोष्ट, अंबाबाई मंदिराच्या समोर जे आरो प्लांट आहे बसवलेला आहे, तर तो सुद्धा त्यांच्या निधीतनं दिलाय. एकूण किती? दुसरी गोष्ट सांगतो, फुलचिंचोली ते तारापूर आला रस्ता जवळजवळ 35 लाख रुपये त्यांनी 2-3 टप्प्यात दिलेले आहेत. पहिल्यांदा डबल खडीकरण केलं आणि पुन्हा डांबरीकरण झाले. तर एकूण 43 लाखाचा निधी गोपाळ सरांच्या निधीतनं आलेला आहे आमच्या गावासाठी. सध्या म्हणजे ह्या गावातील लोकांचं आता म्हणजे ही काय, दुर्गाताईला म्हणजे कसं पाठिंबा कसा मिळेल? या भागात दुर्गाताईला जवळजवळ 80 ते 90% मतदान होणार आहेत. कारण का, सर्व त्या भाजपमध्ये उभा असल्यामुळं केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. जिल्हा परिषदला भाजप असणं चांगली गोष्ट आहे. कारण का, जिल्हा परिषद आज जर भाजपची असेल आणि राज्य सरकार भाजपचं आहे, भाजपचं सरकार ज्या जिल्हा परिषद असेल तर भरपूर निधी मिळतो. आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी कालच परवा असं विधान केलंय की प्रत्येक जिल्हा परिषद भाजपच्या 21 कोटी दर वर्षाला निधी देण्यास त्यांनी कबूल केलंय. त्यामुळं आमच्या जिल्हा गोपाळपूर गटामध्ये 14 गाव आहेत. तर प्रत्येक गावाला जवळजवळ एका गावाला दर वर्षाला 2 कोटी निधी येतो. त्या माध्यमातून इथे विकास होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर वर्षाला आराखड्या मार्फत अंदाजपत्रक असतं, त्यातनं सुद्धा विकास निधी मिळाला. कारण का, लोकसंख्या गावची या जास्त आहे, त्यामुळे निधी सुद्धा जवळ 25-30 लाख रुपये दर वर्षाला येतो इथं. त्यामुळे आमच्या गावामध्ये कुठलं आतापर्यंत 80% कामं पूर्ण होत आलेली आहेत. पालकमंत्र्याच्या घोषणेचा फायदा होणार आहे म्हणा. पालकमंत्री गोष्टीत गेल्याच महिन्या 15 दिवसाखाली आम्हाला 60 लाख रुपये निधी रस्त्यासाठी ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये मधून दिलेला आहे. त्यामुळं त्यांचा नक्की 100% फायदा आमच्या गावाला होणार आहे. काय म्हणते इलेक्ट्रिक वार कसं आहे भेटतो? फुलचिंचोलीचं वार काय एकदम चांगला आहे. बरं. कमळाला. कमळाला. हो. कमळाला कसं? कमळाला काय म्हणायचं, कमळानं जी कामं केली ती भारतीय जनता पार्टीनं हा. ती आतापर्यंत कोणीच केलेली नाही. आपण भाजपनं शेतकऱ्याविषयी काय केलं नाही असं कालवाई म्हणणारला काय जगाय जनार्दन काय म्हणणार. आता शेतकऱ्याला 2000 म्हणजे महिना म्हणजे वर्षाला 6000 रुपये त्याला पेन्शन आहे. पीएम किसान योजना, लाडकी बहीण दिली आहे. हा, सौर ऊर्जा आहे. भाजप सरकार हुकुमशाही सरकार असं लोक ज्यांना काय आवडत नाही ती म्हणणारच ना. आणि त्यातनं पण आमचा नेता चांगला आहे. कोण आहे नेता तुमचा? आमचा नेता प्रशांत परिचारक. आता आणि त्यांनी जरी आम्हाला कुठं जरी उभा केलं तर आम्ही काय ना, आम्ही त्यांच्यासाठी आम्ही काय वाटेल ती करायची तयारी आमची. बाबू जाधव या फुलचिंचोली गणातनं पुळूस गटातनं
या भाजप सरकारनं जेवढी कामं केली तेवढे आतापर्यंतच्या कोणत्या सरकारनं कामे केली नाही. रस्ते, मार्ग, पुन्हा गावात लाईट, बिलं माफ, शेतकरी अशींना पेन्शन लागू, महिला अशींना अर्ध तिकीट, ज्याचं वय 75 मोर गेले त्यांना फुकट इष्टी, जेवढ्या ह्यांनी भाजप सरकारनं सोयी केल्या त्या तेवढ्या कोणत्याच सरकारनं आतापर्यंत केल्या नाही. लाईट बिलं माफ, पुन्हा बँकेशींचं कर्ज माफ, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळं आमच्यात भरपूर मत भाजप सरकारला होणार आहे. आणि आणखी दुसरं काय आहे तर ह्या गोपाळ गणेश हा भरपूर मतांनी निवडून येणार आहे. भाजपला का मतदान करणार आहे आजोबा तुम्ही? भाजपला जे भाजपने केलं, माझ्या माहितीने सांगतो बरं का, मी या राजकारणात नाही. बर बर जे भाजपने केलं आतापर्यंत 85 वर्ष मला झाली, आतापर्यंत कुणीच केलं नाही. रामाचं मंदिर 1 नंबर बांधलं, या मार्गात आहे आम्ही. दुसरी गोष्ट, हे 60च्या पुढच्याला 60-70च्या पुढच्याला इष्टी मोफत केली. अजून काय काय केलं? अनेक बरीच कामं भाजपनं केले आणि भाजपला 110% मत होणार. याच्यापेक्षा आम्हाला काय दुसरं कळत नाही. जे भाजपने केले ते आतापर्यंत कुणीच केलं नाही. यांना शनिवारी तुम्ही 2 मिनिट द्या. 1 नंबरचं बटन आहे कमळचं, सगळ्यांनी बटन दाबून यांना भरघोस मताने आपल्या फुल चिंचलीमधून जास्तीत जास्त मतदान यांना भाजपला झालं पाहिजे. उद्या भविष्यामध्ये बचत गटाची कामं आहेत, कोणाला शिलाई मिशनचं काम आहे, सर्वसामान्य मुलीला सायकल त्यांच्याच पत्रावर मिळते, कडबा खुर्दे असेल, शेतकऱ्याची कुठलीही बी वस्तू असू दे, यांचं पत्र दिल्याशिवाय होणार नाही. अतिशय यांना दोघींना बी, सगळ्या तुम्ही महिलांनी, तुम्ही आणि तुमच्या 4 मैत्रिणी असते, नातं गोतं असते, कर्फ्यूत कोणाला नातं गोत आहे, कोणाचं पुळटवाडीमध्ये आहे, सगळ्यांनी सगळ्याला सांगून जास्तीत जास्त मतांना ह्या दोघींना निवडून आणून आशीर्वाद द्यावा, एवढंच मी ग्रामपंचायत सदस्य नात्यानं फुल चिंचोली एवढंच मी बोलतो. आणि निवांत बसा खाली. हा, ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही या दादांना सांगा, आणि मग आपण तसं करूया. आणि परवा दिवशी मतदान आहे, सर्वांनी काय करा, चांगल्या भरघोस मतदानाने आम्हाला विजय प्राप्त करून द्या.